चला आपण शिंगारे घेतलं त्याचं एकदम व्यवस्थितपणे अनालिसिस करतो. टेस्ट मध्ये आपण काय केलं होतं आतापर्यंत काय जेवढं आपलं लेक्चर झालं सगळ्याचं काय केलं होतं आपण एकदम व्यवस्थितपणे कन्सेप्ट शिकलेलो आहे. कन्सेप्ट घेतलेला आहे पूर्ण टेस्ट मध्ये. पहा कसं आहे, पहा क्वेश्चन पाहिला काय म्हणतो रे, काय ही संख्या दिली त्याची काय रे, जो 5 त्याची स्थानिक किंमत करायची. काय संख्या आपला वाचायला थोडं दूर जातो बरोबर नाही. मग आपलं एकक दशक शतक हजार 10,000 लाख असं मोजावं लागतं बरोबर ना. तेव्हा आपण एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगू शकतो. का आपण गरीब माणसं एवढे पैसे नाही आपल्याकडे मोजायला बरोबर ना. मग आता 5 आहे, 5 कोणत्या नंबरला आहे रे मोजा, एकक दशक शतक हजार नंबरला आहे. किती नंबरला आहे, 1000 नंबरला आहे. मग 5 ची मला सांगा स्थानिक किंमत काय झाली रे, किती झाली, 1000 क्रमांकाला आहे ना. मग त्याची किंमत किती झाली, याची 5 ची स्थानिक किंमत किती झाली, 5000 बरोबर नाही. मी जर तुम्हाला विचारलं असतं 8 ची स्थानिक किंमत किती बोलली असते तुम्ही, 8 करेक्ट. मी जर 4 ची बोललो असतो किती आले असते रे, 40,000 करेक्ट. 6 जर बोललो असतो तर समजतं ना. कसं एकक दशक शतक हजार असं मोजायचं, आपला स्थानिक किंमत लगेच भेटते बरोबर ना. पहा आपण आता पुढचा क्वेश्चन भाऊ काय पहा काय रे, 5 व 6 स्थानिक किंमतीमध्ये फरक किती. आपलं फक्त 6 आणि 5 ची स्थानिक किंमत किती हे माहित पाहिजे बरोबर ना. त्याच्यावर आपण फरक काढणार आहे. काय रे 5 च्या 6 स्थानिक किंमतीचा फरक काय मला सांगा. 5 ची स्थानिक किंमत काय आधी, एकक दशक शतक हजार किती, 5 ची स्थानिक किंमत करेक्ट 5000 किती आहे 5000. त्यांनी काय सांगितलं त्याच्यातून किती वाटा करायचे, 6 ची स्थानिक किंमत. बोला 6 ची स्थानिक किंमत किती रे, एकक दशक शतक किती आहे 600. लिहू तुम्ही असं करा दोघांची वजाला की लगेच आपलं उत्तर भेटून जाईल. काय रे 0 0 0 0 तून 0 गेला 0 का, 0 तून 6 जात नाही, 0 तून 6 जात नाही बरोबर. 10 तून 6 गेले किती राहिले रे 4. एक आला हातचा देऊन टाकला, 5 तून 1 गेला किती राहिले रे 4 बरोबर ना. किती आलं आपलं उत्तर 4400. ऑप्शन मध्ये 4 दश आहे कुठं नाही, 440 आहे बरोबर ना. ऑप्शन मध्ये 4 दश उत्तर नाही, आपलं उत्तर यापैकी नाही ते ऑप्शन होतं बरोबर का नाही. समजते कसं काढायचंय. पुढचा क्वेश्चन पहा, स्थानिक किंमतीवरतीच आहे पण इथे काय दशांची नाही स्थानिक किंमत आलेली. काय विचारलं तुम्हाला तुम्ही, 8 ची स्थानिक किंमत काढा बरोबर ना. कशी काढणार होतो आपण, पहा 8 इथे, 8 च्या अगोदर किती घर आहे रे, 8 च्या अगोदर किती घर आहे 3. मग मला सांगायची स्थानिक किंमत काढण्यासाठी आपण काय करत होतो, 8 गुणिले 10 चा किती पावर रे, किती घर आहे 3. पण कोणता पावर या साईडला जातोय ना आपण, मग कोणता पावर मायनस पावर, मायनस किती पावर 3. मला सांगा 9 ची स्थानिक किंमत किती आली असती, तर 9 ची स्थानिक किंमत किती आली असती, नाही ना. पॉइंट मध्ये उत्तर आहे, 9 ची स्थानिक किंमत काय आली असती 0. ओके मला घातांकामध्ये सांगा 9 गुणिले 10 चा किती पावर, 9 गुणिले 10 चा किती पावर, पहा 9 च्या अगोदर किती घर रे, हे पहा 1 2 3 आणि 10 च्या अगोदर 1 घर पकडायचं किती रे 4. मग 9 च्या 10 च्या वरती किती आले असते -4. काढायला सांगितलं जातो आपण बरोबर. हे झालं आपलं उत्तर. आपलं 8चं विचारलं होतं, पहा 8चं उत्तर इथे कुठे गेलं 10, ओके 18 सॉरी 8चं विचारलं होतं का, तिथं चुकून 18 झालंय ओके बरोबर किंवा यापैकी नाही ओके ठीक आहे. पुढचा क्वेश्चन पहा, कोणत्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो. हे करण्यासाठी आपल्याला काय आलं पाहिजे रे, 6 ची कसोटी. काय सांगते 6 ची कसोटी, ज्या समसंख्येला 3 ने भाग जातो त्याला 6 ने भाग जातो. समसंख्या लक्षात ठेवा. आता एलिमिनेट करा शिका आपला अगोदर पहा. इथं काय दिसतं रे आपल्याला, शेवटला एकाला म्हणजे कोणती संख्या आहे, कोणती आहे विषम करेक्ट. पहा आता त्याला 3 ने भाग जातो, 3 ची कसोटी काय त्याच्यात मला सांगा बरं. सगळ्या अंकांची विहिरी 3 च्या पाड्यात पाहिजे. मोजा 4 आणि 2 6, 6 आणि 3 9 आणि 2 11 आहे 3 च्या पाड्यात नाही. ते उत्तर असतं रे का आपलं, नाही संपला विषय. मोजायला 4 आणि 2 6, 6 आणि 4 10 आणि 8 18 3 च्या पाड्यात आहे म्हणजे माझं उत्तर आहे. मोजा इकडे पुढं 6 आणि 3 9 9 4 किती रे 13 13 आहे का 3 च्या पाड्यात नाही. हे माझं उत्तर नाही. माझं उत्तर आहे डायरेक्ट भेटतं का, थोडं माहित पाहिजे त्यांचं 3 ची कसोटी काय 6 ची कसोटी काय, किंवा मग तुम्हाला सगळ्यांना 6 ने भाग द्यावा लागेल, त्याला थोडा टाइम लागेल. त्यापेक्षा शॉर्ट अप्रोच मध्ये आपण असं काढू शकतो. पहा पुढचा क्वेश्चन काय आपला, खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती. संयुक्त संख्या कोणती ते माहित असतं आपल्याला. काय संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला म्हणजे मूळ संख्या सोडून ज्या खाली संख्या उरताना काय होतं आपण संयुक्त संख्या. मूळ संख्या काय आपल्याला माहिती का, मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो किंवा 1 ने भाग जातो, त्याला आपण काय म्हणतो मूळ. मग संयुक्त काय, ज्या मूळ नाही त्या संयुक्त. पण चालू कुठून होतात रे 4 पासून करेक्ट. मग पहा 2 ला कशाने भाग जातो रे 1 आणि 2 का संयुक्त संख्या नाही. पहा 19 नी आणि 1 नेच भाग जातो, ही पण नाही ना. 23 ही काय मुळे, हिला पण नाही ना. मग राहिला काय आपल्याकडे 18 ला कशाने भाग जातो रे 1 नी जातो 2 नी जातो 3 नी जातो 6 नी जातो आणि 18 नी पण जातो. म्हणजे आपली काय रे
संयुक्त संख्या. समजतं? यासाठी थोडी कन्सेप्ट आपली संख्या काय असतं ते माहित पाहिजे. संख्या चॅप्टर मध्ये आपण पाहिलंय का हा क्वेश्चन पेपरला पडतो, बरोबर ना? काय अशी एक संख्या दिली असती म्हणजे 2 गावळे जागा दिल्या, बरोबर ना? काय विचारलंय त्यांची त्या जागेवरती काय दिलं असं सांगितलं, बरोबर ना? पण त्यांनी देताना काय दिलं रे? त्यांच्या मधला फरक दिलाय किती रे? 8,000 किती 89,991, बरोबर ना? यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे रे? त्या गोष्टींची स्थानिक किंमत माहित पाहिजे, बरोबर ना? मला सांगा पहिल्या स्टारची स्थानिक किंमत काय असेल? बोला, पहिल्या स्टारची स्थानिक किंमत काय असेल? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 किती असेल रे? किती किती? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 किती? 10,000. करेक्ट, बरोबर. किती? 10,000. मला सांगा दुसऱ्या स्टारची किंमत काय असेल? 1. किती असेल? 1. पहिल्या नंबरला 1 येऊन टाकली. पहा 1 आहे ना, 1. मग करा माझा बाकी दोघांची किती येईल? पहा 10 तून 1 गेला 9, 1 हातचा आला, 10 तून 1 गेला 9, 1 हातचा आला, 10 तून 1 गेला 9, परत 1 हातचा आला, 10 तून 1 गेला 9, बरोबर. परत 1 गेला 0. किंवा तुम्ही डायरेक्ट केलं असतं 10,000 मधून 1 गेला किती आला? 9,999. हे जमलं पाहिजे बस. 9,999 म्हणजेच काय रे? हे पहा किती रे? 89,991. याला काय करायचं? सिम्पली ही संख्या तिने भागायचं. हे म्हणजेच ते तिकडे व्हॅल्यू मध्ये दिलं, इथं आपण आपल्या पद्धतीने काढले. 9,999 याला जर भागला आपण ते काय होतं? 1 जर 9 पट येते, बरोबर नाही? काय येते याच्या? याला जर 9 ने गुणलं तरी संख्या भेटते आपल्याला. म्हणजे ते किती पट येईल? 9. भागकार करू शकतो आपण, भागकार जमतो आपला चांगल्या पद्धतीने. याचं उत्तर किती येईल? 9. समजतंय? भागकार तुम्हाला जमतो सगळ्यांना? ओके, चला आपण पुढचं पाहू. 325 ही त्रिकोणी संख्या आहे, तर त्याच्या अगोदरची 6वी त्रिकोणी संख्या काढायची. मला एक पहिली गोष्ट माहित काय पाहिजे रे? त्रिकोणी संख्या भेटली, त्रिकोणी संख्येवर आपला गरजेचं काय काढणं? पाया काढणं गरजेचं. पाया काढण्यासाठी आपण काय करतो अगोदर? त्रिकोणी संख्येला किती गुणतो? कितने गुणतो? 2 ने, बरोबर नाही? 325 त्याला किती गुणू? 2 ने. मला काय भेटेल रे? एखादी संख्या भेटणार. किती भेटेल? 650. मला एक सांगा 650 च्या अगोदरची पूर्णवर्ग संख्या बोला. किती रे? 625. कितीचा वर्ग? 25चा. 625 कितीचा वर्ग? 25चा. बस आपल्याला काय भेटणार आहे? की जी 325 संख्येचा पाया भेटला 25, एखाद्या संख्येचा पाया भेटलाय, बरोबर ना? आता पहा दुसरी संख्या काढायची, पण काय रे? अगोदरची काढायची. मग या पायामध्ये संख्या काय करावं लागेल? वजा. मग 25 वजा किती करू मी? 6. किती भेटेल रे मला? 25 मधून 6 गेले 19. नवीन त्रिकोणी संख्येचा पाया मला 19 भेटला. संख्या काढायची, काय करावं लागेल मला आता? 19 गुणले 20 भागिले करा भागकार. 19 ला भाग जात नाही, 2 20 ला जातो. 2 1 2 10 20. 19 गुणले 10 किती रे? 190. आले आपलं उत्तर? आले का? 190. समजलं? चला 190 आलं. पुढचं गणित पाहू आपण. काय रे? 32 ते 78 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज काढायची आपला, बरोबर नाही? यासाठी आपला अगोदर 32 ते 78 पर्यंत विषम संख्या किती हे काढणं गरजेचं, बरोबर ना? त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? दिलेल्या दोन संख्या काय रे? समय. समयवरून विषम काढायचे. आपल्याला काय माहिती? फरक भागिले 2. मग 78 वजा 32 भागिले किती रे? 2. यांच्यामधला फरक किती? कितीचा आहे? 8 म्हणून गेले 6, 7 3 गेले 7 3 गेले किती झाले? 4 भागिले किती रे? 2. किती राहतात? 23. किती? 23. एकूण संख्या किती भेटणार आपला? 23. आणि बेरीज काढण्यासाठी आपला फॉर्म्युला माहिती? नैसर्गिक संख्या झालं, विषम संख्या झालं आणि समसंख्या झालं. या तिघांसाठी एकच फॉर्म्युला काय रे? बेरीज भागिले 2 गुणिले काय? एकूण विषम संख्या. बोला बेरीज किती दोघांची? 78 32. 8 2 10, 7 3 10 आणि 11 म्हणजे किती? 110. 110 भागिले किती रे? 2. बस. आणि गुणले किती? आल्या संख्या 23. 23 ला 2 ने भाग जात नाही, तर 110 जातो. किती रे? 55. बरोबर ना? 110 चे निम्मे 55. आता 55 निघून ना 23 ला. आता 23 चा पाडा 5 पर्यंत आपला जमतो. 23 5 किती रे? 115. किती? 115. परत 23 5 किती? 115. 115 ना 11 किती रे? 126. करेक्ट. किती आलं आपलं उत्तर? 1265. आय ऑप्शन मध्ये कुठे 1265? इथं 1265 उत्तर आहे. हे 2 नंबरचं ऑप्शन आपलं उत्तर आहे. समजतंय? चला पुढचा पाहू आपण. पहा आता 57 ते 93 पर्यंत समसंख्या काढायच्या. कशा काढणार?
समसंख्या काढण्यासाठी पहा दिल्ल्या दोन्ही संख्या काय सॉरी दिल्ल्या दोन्ही संख्या काय विषय नाही काढायची काय सम फॉर्म्युला काय आपल्याकडे 13 भागिले 2 बस का दोघांतला फरक किती रे कितीचा येतोय 70 93 वजा 57 किती 36 येतो का 13तून 7 गेले 6 किती 36 भागिले किती रे 2 बोला किती किती 18 मग आपलं उत्तर काय 18 समजतंय चला हे सगळं आपलं झालं आपण फक्त हे करतोय चला आता पहा बुद्धिमत्तेचा एकदम भारी क्वेश्चन आला काय एका धावण्याच्या शर्यती अमरच्या पुढे 7 स्पर्धक होते किती 7 आणि अशोक अमरच्या मागे 4था होता बर का मी काय करेल एका धावण्याच्या शर्यतीमध्ये अमरच्या पुढे 7 होते बरोबर ना अमरच्या अगोदर किती रे 7 मग हा अमर एक आडी रेषेवरती म्हणजे याचा अर्थ काय रे ही एक आहे बरोबर नाही काय तो एक आहे हे 7 आहे किती 8 बरोबर नंतर पुढे काय रे अशोक अमरच्या मागे 4था आहे अशोक अमरच्या मागे किती आहे रे 4था आहे पाहिजे अशोक आहे तो 4था आहे म्हणजे मध्ये किती मुलं असतील रे 3 बरोबर आहे हा अशोक चला अशोक शेवटून किती आहे रे 8वा आहे मग अशोक जर 8 असेल तर अशोकच्या खाली किती मुलं असतील 7 बस मोजायचे आता आपलं एकूण काढायचं ना सगळं मोजा 7 आणि 7 14 14 आणि 3 17 18 आणि 19 किती आलं आपलं उत्तर 19 ऑप्शन नंबर 1 19 एकदम सिंपल लॉजिकली जायचं ओके का पुढचा क्वेश्चन काय रे एका रांगेत माधव 5व्या स्थानावरती उभा आहे पण मध्यभागी उभे असलेल्या केशवचे स्थान क्रमांक 15 आहे मला सांगा मध्यभागी उभा राहतो म्हणजे काय रे दोन्ही साईडला इक्वल माणसं दोन्ही साईडला इक्वल माणसं काय सांगितलं केशवचे स्थान कुठे मध्यभागी पण क्रमांक किती आहे 15 म्हणजे इकडे किती आणि इकडे किती 14 बरोबर मग पहा हा जर कोण होतो केशव हा पा केशव जर मध्ये असेल तर इकडे किती रे 14 मला सांगा इकडे किती 14 बर तर रांगेच्या विरुद्ध टोकाकडून माधव क्रमांक किती आहे एका रांगेत माधव 5व्या स्थानावरती उभा होता किती होता 5वा होता बर माधव 5वा होता एका रांगेत माधव 5व्या स्थानावरती उभा आहे ओके विरुद्ध टोक म्हणजे या टोकाच्या विरुद्ध टोक हे टोक ओके तिथं तो 5व्या नंबरवर असेल कितव्या रे 5व्या बरोबर ना टोटल इकडे लोक किती होते 14 किती कटले रे 5 कटले किती राहिले खाली 9 मग मला असं म्हणता येईल का इथे 9 असतील मध्ये बरोबर किती असतील 9 मग या साईड करून त्याचा नंबर मोजा बरोबर हे पहा 14 ने 15 15 9 किती रे 15 9 24 आणि हा किती किती 25 आल्या ऑप्शन मध्ये 25 हे आपलं उत्तर आहे लॉजिकली करायचं काहीच नाही आवडत फक्त खेळवलं आपल्याला काय रे एका रांगेत माधव 5व्या स्थानावरती उभा होता बरोबर ना उजव्या साईडने उभा आहे असं आपण त्याला अजून करू चला पुढे पहा पोहण्याच्या स्पर्धेत रमा राधा यांनी भाग घेतला रमा म्हणाली मी शेवटच्या मुलीच्या पुढे किती रे 12वी लक्षात द्या शेवटच्या मुलीच्या पुढे 12वी म्हणजे शेवटला एक मुली आहे मग पाहिजे एक शेवटला मुलगी तिच्यावर किती 12वी म्हणजे दोघींच्या मध्ये किती मुलं आहेत रे किती मुलं आहे 11 किती आहे 11 ही कोण म्हणाली रामा म्हणाली बर रामा म्हणाली ती 12वी ना मग दोघीच्या मध्ये किती 11 मुलं बर राधा म्हणाली माझा स्पर्धेत 13वा क्रमांक आहे आला आणि रमा माझ्या पुढे 5वी ही जी रमा आहे ती राजा पुढे किती 5वी मग मला सांगा 5वी इथं आली तुमची राधा बर ती जर 5वी असेल तर दोघांच्या मध्ये मुलं किती रे 4 बोलू का मी 4 बोलू का बरोबर राधा काय म्हणते मी माझा स्पर्धेत किती क्रमांक आहे 13वा येतो म्हणजे वरून येत असेल ना मग मला सांगा हे किती आहे 4 हे किती आहे 5 6 जण इथेच कटले 13तून 6 गेले खाली राहिले किती रे 7 मग जे वरती असतील ते किती 7 आता काय विचारलं तर स्पर्धेत एकूण स्पर्धेत किती मोजा 7 आणि 4 11 11 11 22 22 आणि आहे 23 24 आणि 25 किती उत्तर तुमचं 25 आहे याच्यामध्ये 25 काय उत्तर झालं 7 7 आणि 4 11 11 11 22 23 24 25 करेक्ट ना 25 ना रमा माझ्या पुढे 5वी होती आला रमा माझ्या पुढे 5वी होती बरं 5वी होती तिचा किती होता 13 होता 7 8 8 आणि 4 12 आणि 13 करेक्ट किती उत्तर आपलं